350 वर्षापूर्वीचा तो काळ आठवून पहा. सगळीकडे अन्याय आणि अंधार होता. माता भगिनी सुरक्षित नव्हत्या आणि आपली मंदिरे पाडली जात होती. सह्याद्रीचा कणा अन्यायाने झुकला होता. अशा कठीण काळात जिजाऊंच्या पोटी एक वाघ जन्माला आला. नाव श्री छत्रपती शिवाजी महाराज. ज्या वयात मुलं खेळण्यांशी खेळतात त्या वयात शिवरायांनी रायश्वराच्या मंदिरात स्वतःच्या रक्ताने स्वराज्याची शपथ घेतली. ही लढाई केवळ जमिनीसाठी नव्हती, तर ती आपल्या स्वाभिमानासाठी होती. महाराजांनी कोणासमोरही गुडघे टेकले नाही. मग तो अफजल खान असो, ज्याचा कोथळा महाराजांनी बाहेर काढला, किंवा शाहिस्ते खान असो, ज्याची बोटं छाटून त्याला पळवून लावलं. ज्यांच्या नुसत्या नावानं दिल्लीच्या बादशहाचा थरकाप उडायचा, ते आपले राजे होते. आज शिवजयंती साजरी करताना फक्त घोषणा देऊन जमणार नाही. शिवरायांचे नाव घेतल्यावर जर अंगावर काटा येत नसेल आणि अन्यायाविरुद्ध रक्त सळसळत नसेल, तर आपण स्वतःला शिवभक्त म्हणून घेण्यास पात्र नाही. महाराज म्हणजे केवळ इतिहास नाही, तर ती मरगळलेल्या मनगटात बळ भरणारी ऊर्जा आहे. जोपर्यंत या जगात सूर्य आणि चंद्र आहेत, तोपर्यंत हे एकच नाव गाजत राहील. चला तर मग माझ्यासोबत जोराने गर्जना करा. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुझ्या वार भावार कणा मराठीचा, तू कैवारी जी